आजचा विषय आहे शरीर धर्म. हा, कालच आम्ही 4 फोटोग्राफर मित्र बऱ्याच दिवसांनी आमच्या एका ठरलेल्या कट्ट्यावरती बसलो होतो. बसलेलो सोबत 4 बिअरचे खळाळते ग्लास आणि वेफर. असलं की सगळे कसे एकदम खुश असतात. एका मित्राच्या चेहऱ्यावर मात्र थोडीशी उदासी जाणवली, म्हणून म्हटलं, अरे दीप, काय झालं? आज तुझा चेहरा एकदम ब्लॅक अँड व्हाईट सारखा का पांढरा पटक? निगेटिव्ह मध्ये काय रंग नाही उतरले वाटतं. तो गंभीर झाला, म्हणाला, नाही रे. म्हटलं मग? अरे, बिअर समोर बघितली की तुला एकदम 70 mm स्माइल तुझ्या चेहऱ्यावर उमटत, आणि आज एकदम असा का चेहरा? नाही रे सध्या, थोडा विषय गंभीर आहे रे. म्हटलं काय रे? नाही, झाला या गोष्टीला आठवडा झाला असेल. घटस्फोट डायव्हर्स फेस करतोय मी, आणि आम्ही चौघेही मित्र एकदम उडालो. म्हटलं काय म्हणतोस काय ह्या वयात? तो म्हणतो हो, 65 झाली. सगळ्या गोष्टी कमी कमी केल्या, पण व्यवसाय अजून काय कमी होत नाही. लोकांना मीच हवा असतो, आणि ती 3 वर्ष झाली मस्त लाईफ एन्जॉय करते. माझं त्याच्यावरती काही म्हणणं नाही रे, करावं आहे एन्जॉय, तिने तिला जमतं करावं. पण हल्ली ना जाम कटकटी वाढायला लागल्या. म्हटलं का रे, काय झालं? नाही रे, मी असा थकून बाकून जातो घरी, आणि तिला मात्र पूर्वीसारखाच मी हवा असतो. मी नसतो रे फ्रेश, आता काय 65 ओलांडली, पण तिची मागणी असते. मी तिला म्हणतो आता काय आहे? म्हणते नाही, मन आहे, मन तरुणच आहे ना. म्हटलं उद्या बघू, आज थकून आलोय मी. असं अनेक वेळा होतं रे हल्ली भांडणं. त्यामध्ये मनातून शरीराला आज्ञा जातात. काय करणार, माझं मन तरुण आहे, शरीराची मागणी वाढते, आणि तू तर हल्ली सतत सतत त्या व्यवसायाच्याच मागे पैसा 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 सोडतच नाहीस. सोडून चाललंय रे आपल्याला आयुष्य आता. कंटाळवाणा होत चाललायस तू दिवसेंदिवस. आम्ही सगळे चौघे उडालो. म्हटलं मग काय झालं? काय तोडगा काढला त्याच्यावर तुम्ही दोघांनी? म्हणे काय नाही रे, आणि सतत भांडणं व्हायची, तोडगा तर मला काय सुचत नव्हता. म्हटलं जातील हे दिवस, थोड्या दिवसांनी होईल शांत. पण ना 8 दिवस झाले तिने नोटीसच दिली डायव्हर्सची. वेगळं व्हायचंय मला म्हणून, म्हणे लाईफ एन्जॉय करायचं. आणि आमच्या सगळ्यांची नशा खाडकन उतरली, घेतलेला पेग उतरून गेला. म्हटलं तर थोडं तिचं बरोबर पण वाटलं. आम्ही 4 दिशेला 4 जण पांगलो त्याची समजूत काढून. म्हटलं काय नाही, देऊन टाक. असं जबरदस्तीचं नातं नाही सांभाळता येणार. त्याची समजूत काढून आम्ही निघालो. परतीच्या रस्त्यावर मात्र मी विचार करू लागलो. म्हटलं शरीर धर्म, आधी मन म्हातारं होतं की शरीर?
प्रत्येकाच्या बाबतीत हे वेगळं असू शकतं. पण मला तरी वाटलं की नाही, शरीर धर्माला बहुतेक वय नसावंच. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.